गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेलं भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं युद्ध आता जरी यांच्यामध्ये जो वॉर सुरू होता, जे टेन्शन सुरू होतं ते आता शांत झालं असलं तरी सुद्धा काल रात्रीपासूनच पाकिस्तानने भारताच्या अनेक ठिकाणी भ्याड हल्ले करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच परिणाम म्हणून सकाळपासून अनेक ठिकाणी जे मिसाईल्स पाकिस्तानचे जे मिसाईल्स भारताने हाणून पाडले त्यांचे पार्ट्स पाहायला मिळालेले होते। कशा प्रकारे कुठल्या कुठल्या भागांमध्ये हे पार्ट्स पाहायला मिळालेले आहेत, त्याचबरोबर भारताने पाकिस्तानचे हे भ्याड हल्ले कशा प्रकारे हाणून पाडले, उधळून टाकले, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा जी सकाळी प्रेस झाली त्याच्यामध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानने कशा प्रकारे भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, भारताने ते हल्ले उधळून लावलेलेच आहेत, पण पाकिस्तानने कशा प्रकारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी काय म्हटलं ते पहा। 26हून अधिक ठिकाणांवर पाकने हल्ले करण्याचा प्रयत्न केलेला होता। याच्यामध्ये उधमपूर, पठाणकोट, आदमपूर, भटिंडा या सगळ्या ठिकाणी पाकिस्तानने ड्रोनचे हल्ले असतील किंवा क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केलेला होता। आता पाकिस्तानकडून हाय स्पीड मिसाईल सुद्धा मध्यरात्री 1:40 वापरण्यात आलेलं होतं असं सुद्धा कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं होतं। आणि हे मिसाईल वापरून पंजाबच्या एअरबेस स्टेशनला नष्ट करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता। तुपवाडा असेल, त्याचबरोबर बारामुल्ला असेल, पूंछ असेल, राजौरी असेल, अखनूरमध्ये सुद्धा पाकिस्तानने तोफने हल्ले करण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिलेली होती। पाकिस्तानने हे सगळे भ्याड हल्ले करण्याचा भारतावर प्रयत्न केलेला होता। फतेह-1 नावाचं जे नवीन मिसाईल होतं त्याने सुद्धा पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता, पण भारताने पाकिस्तानला चांगला धडा शिकवला। कशा प्रकारे भारताने पाकिस्तानला उत्तर दिलं याचं तुम्हाला पुढच्या ग्राफिक्समध्ये उदाहरण पाहायला मिळेल। आता ही सगळी ठिकाणं आहेत जिथे पाकिस्तानचे जे मिसाईल्स भारताने हाणून पाडले होते, उधळून टाकले होते, उद्ध्वस्त केलेले होते, त्यांचे पार्ट्स या सगळ्या ठिकाणी सापडलेले आहेत। तोच पुरावा आहे की भारताने कशा प्रकारे पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलेलं होतं। इकडे जर तुम्ही बघितलं तर हे बघा, बारामुल्ला असेल, कुपवारा असेल, श्रीनगर, पूंछ, राजौरी, पठाणकोट, अमृतसर, जलंधर, फिरोजपूर, सिरसा, तारानगर, बिकानेर, जैसलमेर, बारमेर आणि कच्छ या सगळ्या ठिकाणी अनेक इकडे जर तुम्ही बघितलं ड्रोन असेल, शेलिंग असेल, त्याचबरोबर मिसाईल्स असेल, प्रोजेक्टाइल्स असेल, यांचे मलबे किंवा यांचे पार्ट्स सापडलेले आहेत। आणि या सगळ्या ठिकाणी हे जे पार्ट्स सापडलेले आहेत तेच खूप मोठं एक्झाम्पल आहे की कशा प्रकारे भारताने पाकिस्तानचे जे काही पाकिस्तान हल्ले करत होता, ड्रोनने असेल किंवा या सगळ्या मिसाईल्सने किंवा प्रोजेक्टाइल्सने, ते सगळे पाकिस्तानचे हल्ले भारताने उधळून टाकले आणि या सगळ्या ठिकाणी, भारतातल्या या सगळ्या ठिकाणी त्याचे पार्ट्स पाहायला मिळालेले होते। आता तुम्हाला स्क्रीनवर काही व्हिडिओ सुद्धा दिसत असतील। आज तकने ग्राउंड रिपोर्ट केलेला आहे त्या ठिकाणी जाऊन, आणि तिथल्या लोकांनी हे स्वतः सांगितलेलं आहे की आम्हाला धमाक्यांचे आवाज येत होते, आम्हाला स्फोटांचे आवाज येत होते आणि आम्ही हे सगळे ड्रोनचे पार्ट्स किंवा मिसाईल्सचे पार्ट या ठिकाणी आम्हाला पडलेले पाहायला मिळालेले आहेत। आम्ही फोटोज सुद्धा काढलेले आहेत। पंजाबमध्ये गुरुदासपूरमध्ये 30 फूट खड्डा पडलेला पाहायला मिळालेला होता। 4 स्फोटांचे आवाज आल्याचं सुद्धा तिथल्या लोकांनी सांगितलं होतं। गुजरातच्या कच्छमध्ये जर आपण बघितलं तिथे सुद्धा पाकिस्तानने 6 वेळा ड्रोनचे हल्ले केल्याचं तिथल्याच लोकांनी सांगितलेलं होतं आणि धमाक्यांचा किंवा स्फोटांचा आवाज आल्याचं सुद्धा तिथले लोक म्हणालेले होते। राजस्थानच्या बडनेरामध्ये सुद्धा प्रोजेक्टाइल्सचे पार्ट्स पाहायला मिळालेले आहेत। म्हणजे भारताचे जर आपण हे सीमेवरचे भाग बघितले जिथे पाकिस्तान वारंवार हल्ले करत होतं, काल रात्रीपासून इवन सकाळी सुद्धा पाकिस्तानने अनेक हल्ले केलेले आहेत आणि या सगळ्या भागांमध्ये अनेक मिसाईल्स असतील किंवा ड्रोन्स असतील, या सगळ्यांचे पार्ट्स पाहायला मिळालेले आहेत। तिथल्या लोकांनी फोटोज काढले, तिथल्या लोकांनी यानंतर या सगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की आम्हाला आवाज सुद्धा पाहायला मिळालेले होते, या सगळ्या मिसाईल्सचे किंवा ड्रोनचे, या सगळ्या स्फोटांचे आवाज आम्हाला ऐकायला मिळालेले होते। आता एकूणच पाकिस्तानने अनेक प्रयत्न केले। पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूर नंतर अनेक वेळा भारतावर ड्रोन असेल किंवा क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला, पण भारताने पाकिस्तानचे हे सगळे हल्ले
उधळून टाकलेले आहेत. भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलेलं आहे. मी याआधी एक व्हिडिओ केला की भारताने कशा प्रकारे पाकिस्तानचे मोठे 4 एअरबेस उद्ध्वस्त केलेले आहेत, जिथून पाकिस्तान भारतावर हल्ले करायचा. त्याच्यामुळे एक मोठा झटका पाकिस्तानला बसलेला आहे, जो पाकिस्तान भारताचा बदला घेऊ अशी भाषा करत होता, जो पाकिस्तान भारताला उत्तर देऊ अशी भाषा करत होता किंवा भारतावर अनेक हल्ले करण्याचा प्रयत्न करत होता, त्याच पाकिस्तानला भारतानं सडेतोड उत्तर दिलेलं आहे. आणि त्याच पाकिस्तानचे सगळे जे हल्ले आहेत ते भारताने उधळून टाकलेले आहेत. आणि या सगळ्या भागांमध्ये आपल्याला त्या मिसाईल्सचे पार्ट्स पाहायला मिळाले, जे पार्ट्स भारताने उद्ध्वस्त केलेले आहेत. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं? भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झालेला आहे, आता या दोघांमधलं युद्ध शांत झालेलं आहे, त्याच्यावर सुद्धा तुमची काय प्रतिक्रिया आहे हे सगळं आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.